बंगालमधली पहिली निवडणूक आहे। नक्कीच आणि 110 जागांसह भाजपने आघाडी घेतलेली आहे। तर निवडणूक आयोगानुसार तामिळनाडू टीव्हीके एका जागी आघाडीवर असल्याचं समोर येतंय। निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार आसाममध्ये भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे, तर तामिळनाडूमध्ये टीव्हीके म्हणजे विजय यांची टीव्हीके एका जागेवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार ही आकडेवारी आहे। आसाममध्ये भाजप एका जागी आघाडीवर आहे। तर आसामची ही आकडेवारी आपण पाहतोय। 67 जागांसह भाजपने त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे। आसाममध्ये ही आकडेवारी काँग्रेस 9 जागांवर आघाडीवर आहे। आसाममध्ये भाजप आपली सत्ता कायम राखताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग मधल्या 5ही जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे। पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चहाचे मळे असलेले दार्जिलिंगमध्ये भाजपने आपल्या 5ही जागांवर आघाडी घेतली आहे। तर पश्चिम बंगालमध्ये 221हून अधिक जागांचे कल 221 जागांचे कल हाती आलेले आहेत। काटे की टक्कर आहे। 105 जागांसह तृणमूल आघाडीवर आणि भाजप 110 जागांसह आघाडीवर। तर पश्चिम बंगालमध्ये भाजप 110 तर टीएमसी 105 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस येथे 3 जागांवर आघाडी घेतलेली आहे काँग्रेसने। तर 72 जागांचे कल आता हाती येणं बाकी आहे पश्चिम बंगालमध्ये। मात्र काटे की टक्कर आहे। एक जागेचा हिशोब असणार आहे, त्यामुळे पूर्ण निकाल येईपर्यंत बहुतेक पश्चिम बंगालकडे सगळ्यांचं लक्ष असेल। नक्कीच ही अशी आकडेवारी म्हणजे 105 जागांसह तृणमूल आघाडीवर आणि 110 जागांसह भाजप आघाडीवर। आणि मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद मधल्या सर्व जागी टीएमसी आघाडीवर आहे। ज्या अल्पसंख्याक मतांवर टीएमसीची मदार आहे, तर त्या मुस्लिम बहुल भागामध्ये टीएमसी आघाडीवर आहे। मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद मधल्या सर्व जागांवर टीएमसी आघाडीवर आहे। तर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद मधल्या सर्व जागांवर टीएमसीने आघाडी घेतलेली आहे। तर मुस्लिम बहुल मुर्शिदाबाद मधल्या सगळ्या जागांमध्ये सध्या ममता बॅनर्जींचा तृणमूल आघाडीवर आहे। तर 105 जागांसह तृणमूलने आघाडी घेतलेली आहे। 110 जागांवर आघाडी आहे भाजपची। इतकी काटेकी टक्कर पश्चिम बंगालमध्ये आपण यावेळेला पाहतोय। तर पश्चिम बंगालमधल्या 294 मतदारसंघापैकी 112 मतदारसंघ हे मुस्लिम बहुल मानले जातात। 25%हून अधिक मुस्लिम मतदार त्या ठिकाणी आहेत। तर केरळमध्ये निवडणूक आयोगानुसार या ठिकाणी काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे। तर केरळमध्ये निवडणूक आयोगानुसार काँग्रेस एका जागी आघाडीवर आहे। तर केरळची ही आकडेवारी आपण पाहतोय। तर काँग्रेस या ठिकाणी म्हणजे यूडीएफ या ठिकाणी 71 जागांवर आघाडीवर आहे। डाव्यांची एलडीएफ या ठिकाणी 64 जागांवर आणि भाजप इथे 5 जागांवर आघाडीवर आहे। भाजपने देखील केरळमध्ये या ठिकाणी मुसंडी मारली आहे, कारण 4 जागांवर भाजप या ठिकाणी आघाडीवर आहे। तर काँग्रेस 71 जागांसह काँग्रेस आघाडी 71 जागांसह तिथे आघाडीवर, डावे 64 जागांसह आघाडीवर। केरळमध्ये यावेळेला कुणाची सत्ता याकडे लक्ष असणार, उलटफेर होणार का हे पाहणं महत्त्वाचं। केरळमध्ये